एक पर्यायाचे फायदे आणि तोटे समजून घ्या आणि तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा। मित्रांनो, आता इथे एक ट्रिक आपण पाहणार आहोत। SIP ही जी एक टिप आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे। सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सारख्या योजनांचा देखील विचार करू शकता। म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला पैसे टाकायचे आहेत, SIP करा। शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायचे आहेत, SIP करा। सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, SIP करा। FD मध्ये गुंतवणूक करायची आहे, SIP करा। RD मध्ये गुंतवणूक करायची आहे, SIP करा। कमोडिटी मध्ये तुम्हाला पैसे गुंतवायचे आहेत, SIP करा। आता SIP म्हणजे विस्तृतपणे काय तर पाहूया। याचा मी तुम्हाला लॉंग फॉर्म सांगितला, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जे की महिन्याला आपल्या खात्यातून 1000, 500, 2000, 5000 ही जी काय अमाऊंट आपण फिक्स कराल ह्या SIP नुसार, तर ते अमाऊंट आपल्या अकाउंट मधून ऑटोमॅटिक डेबिट होईल, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला काही करायचं देखील नाहीये। तुमची गुंतवणूक ही ऑटोमॅटिक चालू राहील। यामध्ये तुमच्या अकाउंट मधनं महिन्याला 500 रुपयाची जर तुम्ही SIP चालू केली तर त्या ठिकाणी ऑटो पे मध्ये ते सेट होतं आणि त्यानुसार तुमच्या फोन पे मधून, तुमच्या बँक वॉलेट मधून किंवा बँक खात्यातून तेवढे अमाऊंट डेबिट होत राहते आणि ते पैसे तुमचे त्या, जर तुम्ही शेअर मार्केटसाठी एखाद्या शेअरसाठी SIP केली, आता ते देखील पर्याय ग्रो सारख्या ॲपवर ते उपलब्ध झालेले आहेत। त्या ठिकाणी जर तुम्ही 500 रुपयाची SIP चालू केली तर ते 500 रुपये तुमच्या एखाद्या शेअरमध्ये महिन्याला कटत राहतात। याचा फायदा काय आहे, ज्यावेळेस मार्केट कमी राहतं त्यावेळेस देखील तुम्ही खरेदी करत राहता, ज्यावेळेस मार्केट थोडंसं वर जातं त्यावेळेस देखील तुम्ही खरेदी करत राहता आणि एकंदरीतच याचा फायदा जो काय आहे तो तुमची सरासरी जी आहे ती तिथे तुमचा त्याचा फायदा होतो। म्हणजे तुम्ही एकदम त्या ठिकाणी तुमच्याकडे भरपूर पैसे पाहिजेत अशातला काही भाग नाहीये। वारंवार तुम्ही त्या ठिकाणी एक सरासरी पकडता आणि त्यामुळे तुमचा तिथे फायदा होतो। या ठिकाणी एक सरासरी फॅक्टर चांगला या ठिकाणी काम करतो, त्यामुळे SIP करणं खूप गरजेचं आहे।